विशेष मुलांची विशेष दिंडी अनुभवूया, माणसातल्याला नमन करूया। ठाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नाकती यांच्या पुढाकाराने विशेष मुलांच्या विशेष दिंडीचे आयोजन शुक्रवार जुलै 24 रोजी दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे पश्चिम येथून ह्या विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रखुमाई हे या दिंडीचे नेहमीच आकर्षण ठरले। दरवर्षी दिव्यांग मुलांसोबत मोठ्या संख्येने या दिंडीत ज्येष्ठ तसेच बालक व पालक सर्वच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी ही उपस्थित होते। सदर प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नाकती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। प्रेम कार्तिके विशेष प्रेम कार्तिके आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं। खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं। तीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते। या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते। अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं। विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात। याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो। कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे, हे सुद्धा इथे कुठेतरी आम्ही अनुभवतो। सर, मोठ्या प्रमाणात विशेष मुलांसाठी ही गेली 10 वर्ष अधिक कार्यक्रम आपल्या माध्यमातून वारी दिंडी ठाण्यात घडवून येते। किती महत्वाचं आहे अशा प्रकारचे कार्यक्रम ठाण्यात होणार? अर्थातच महत्वाचं आहे आणि यावेळेला तर आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलंय, ते सगळ्या वारकऱ्यांनी साकडं घातलं आणि विठ्ठल सुद्धा एक संदेश देणार आहे, तो काही वेळामध्ये आपल्याला कळेल। म्हणजे विठुरायाच्या या माणसातल्या विठुरायानं दिलेला संदेश काही वेळात कळेल आणि मला असं वाटतं त्याचा स्वीकार करून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये वागू तेव्हा महाराष्ट्र अर्थातच सुजलाम सुफलाम आहे, आणखीन सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल। नक्कीच कुठेतरी